आमच्या लेकच्या इथे. आणि मग याचे बाबा आम्हाला तिथे नेतात सरप्राईज, आम्हाला माहिती नाही. बघा आम्ही कसे अवतारे आमचं आहे ना, असे नॅचरल ब्युटी आमची आज. बघा पुणे बँगलोर हायवे आहे हा. आता इथे स्वामीनारायण मंदिर आहे. स्वामीनारायण मंदिरमध्ये यायचं म्हटलं ना, ते रविवारी सगळ्या मंदिराच्या लाईटी चालू असतात. मग बघण्यासाठी खूप सुंदर वाटतं ते मंदिर. त्याच्यात मग बाकी लाईटी बंद करतात, दर्शनासाठी चालू ठेवतात. व्हिडिओ काढायला जाऊ दर्शन घेण्यासाठी, कारण की आम्ही ऑलरेडी जाऊन आलो आहे. तर कोणाला आमच्या इकडचं बघायचं असेल कात्रज साईडचं स्वामीनारायण मंदिर, तर आपण नक्की जाऊ मंदिरामध्ये. आणि चॅनलला कोणी नवीन मेंबर असतील आपले क्रिसमस फॅमिलीमधले मेंबर, त्याला कोणी सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. दिसलं मंदिर छान दिसते ना. जॉबला जावं लागतं आणि आम्ही पण असतो शाळेमध्ये आहे ना चला. आणि मग घरचे काय व्हिडिओ दाखवणार ना, ते भांडी घासायचं, कपडे धुवायचे, हे केलं ते मला नाही आवडत. कारण की प्रत्येक लेडीज एक काम करत असते, जे डेली रुटीन आहे. मग ते काय टाकायचं, उठली, आंघोळ केली, भांडी घासली, झाडू मारलं, त्यामुळे मी ते नाही टाकत. मला वेळ भेटतो तेव्हा मग मी स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवते, नाहीतर मग असं थोडं फिरण्याचं दाखवते. आणि कधी कुठे मी ऑनलाईन शॉपिंग केली काय तर ते दाखवते. नाहीतर आपल्या सोसायटीमध्ये राहतो तर आम्ही काय सेलिब्रेशन कसं कार्यक्रम आमचे असतात, माझा तो व्हिडिओ होतो. नाहीतर मी शक्यतो असे घरातील काही व्हिडिओ काही पण मी नाही दाखवत, मला नाही आवडत. कारण की आपण सगळ्यांच्याच लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, प्रत्येकजण काय ना काय फेस करून जात असतो. ते चुकीचं दाखवून मला ते काही योग्य वाटत नाही, त्यामुळे मी ते शेअर नाही करत. नाहीतर मग आपण तुला थोड्याशा गप्पा मारू शकतो, थोड्याशा टॉपिकवरती. अजून मला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असं कुठे काही टाकलं तर मग मी बोलू शकते त्या टॉपिकवरती. नाहीतर मग येऊन नुसतं मग गप्पा मारून पप्पा करून तुम्हाला कंटाळा, तुम्हाला बोरिंग नाही करायला मला आवडणार. हां, असं मनोरंजन कुठे फिरायला गेलो आपण मस्त. तुम्ही कोल्हापूरचे व्हिडिओ तर बघतच असतील, कोल्हापूरचे व्हिडिओ कसे वाटते सांगा मला. बघू आपण कुठे चाललो आहे. मला काय वाटते आपण या हॉटेलला आलोय आज तुझा इडली डोसा खाण्यासाठी. हा सोनू बघा, वेदांत पण इडली डोसा खाण्यासाठी. चला आपण नाश्ता करूया, है ना सोनू. चल आजचा नाश्ता आणि नाश्ता मागवला, पुढे आणि वडापाव. आणि काय मागवतं, तुला काय खायचं होतं सोनू? साधा डोसा. त्याला साधा डोसा मागवला.
कसं आहे? आमचा झाला नाश्ता. आम्ही आता निघालो घरी. मस्त चहा पियालो. अरे सोनी तू कुठला उत्तप्पा घेतले? डोसा घेतलेला सोना? 6 डोसा. मी घेतलेला उत्तप्पा, ह्यांनी घेतलेलं पोहे आणि आम्ही तिघांनी सगळं मिळून खाल्लं. आहे की नाही? वेगवेगळं ऐकतं घेऊन मस्त होता. वेदांत हॉटेल. आता घरी जायचं, फ्रेश व्हायचं आणि ह्यांना एक मस्त चहा करून द्यायचं आहे मला माझ्या हाताचं. आहे की नाही? तुम्हाला आपण जाता रस्ता दाखवू. रस्ता फिरून जरा आता सकाळचं ऊन एवढं नाही लागत ते आता खूप ऊन वाढले. आम्ही संध्याकाळी 6 वाजता काय काय करतो? आम्ही काय लॉस झालं आणि काय काय तयारी करतो? हां क्रिकेटची काय कसं आवडतं बाबा? कसं आवडतं? संध्याकाळचे 6 वाजले. आज मी लगेच काय तोंड धुतो, दुसरी पॅन्ट घालतो, नीट टी शर्ट असला की चेंज करतो, नाहीतर मग राहू दे बोलतो. मस्त पिशवी घेतो, क्रिकेटचं किट टाकतो है ना आणि मग खाली खेळायला निघतो. मग बरोबर टाईम झाला की त्याची तयारी चालू होते. काय सांगायची गरज लागत नाही आज म्हटला. आपण डेली माझ्या खेळायला जातो ना. आपण डेली खेळायला जातो त्याच्या फ्रेंड लोकांबरोबर. मस्त मजा करून येतो. 8 पावणे 8 पर्यंत खेळतच राहतोय ना.